तर मुंबई आग्रा महामार्गावरील उंबरमाळी गावापासून 4 किलोमीटर आणि शहापूरपासून 27 किलोमीटर अंतरावर असलेलं कुंडन हे गाव जे वर्षातील 6 महिने धुक्यात हरवलेलं असतं। या गावाच्या चारही बाजूला उंच डोंगर रांगा आहेत, हिरवीगार झाडी आहेत आणि निसर्गानं मुक्त हस्तानं इथे उधळण केलेली असं वाटतं। याच ठिकाणी वर्षातील 12 महिने वाहणारा धबधबा देखील आहे। पूर्वेला पाटबंधारे प्रकल्प आहे। सध्या आपण बघतोय की या गावाचं सौंदर्य, पर्यटकांची पावलं हळूहळू इथे आता वळू लागलेली आहेत। विशेषतः लोणावळा, माथेरान, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची पावलं इथे वळतात। आपण आता अशा गावामध्ये उभे आहोत की जे गाव वर्षातून 6 महिने धुक्यामध्ये हरवलेलं असतं। मी या गावाबद्दल बोलतो। ते गाव आहे कुंडन गाव। मुंबई नाशिक महामार्गापासून 4 किलोमीटर अंतरावर, शहापूरपासून 27 किलोमीटर अंतरावर असलेलं हे कुंडन गाव। या ठिकाणी पर्यटनाचा विकास होताना दिसतोय आपल्याला, कारण या ठिकाणी शासनातर्फे पर्यटन विभागामार्फत 4 ते 5 करोड रुपये निधी खर्च केला जातो। या ठिकाणी जो धबधबा आहे तो धबधबा 12 महिने वाहत असतो आणि विशेष करून ह्या गावाच्या आजूबाजूला ज्या टेकड्या आहेत त्याच्यामध्ये हे वसलेलं गाव नेहमीच धुक्यात हरवलेलं असतं। या ठिकाणी पर्यटकांची गर्दी देखील आता वाढत चाललेली आहे दिवसागणिक, कारण हे जवळच असलेलं, मुंबईपासून जवळच असलेलं हे पर्यटन विभागातील हे कुंडन हे गाव आहे। त्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटकांनी यावं अशी मागणी या ग्रामस्थांची होत आहे। अनिल घोडविंदे, लोकशाही न्यूज, शहापूर।